एक एटीएम, एक फोन कॉल आणि एक घर या 3 गोष्टींच्या अवतीभोवती फिरणारी कथा म्हणजेच ऑल इज वेल हा मराठी सिनेमा. नुकताच रिलीज झालाय आणि आज मी तो पाहिलाय. कसा वाटलाय मला तो सिनेमा पटापट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आता सगळ्यात पहिली गोष्ट जसं मी तुम्हाला सांगितलं, एक नरेट केली एक स्टोरी बरोबर, की 3 गोष्टी आहेत त्याच्या अवतीभोवती हा सिनेमा फिरतोय. याच अशा एका आगळ्या-वेगळ्या प्रकारे या संपूर्ण चित्रपटामध्ये अधून-मधून या चित्रपटाच्या स्टोरीला आपल्या सगळ्यांसमोर मांडलं जातं. काही कॉमिक स्टाईलने त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय, जिथे आपल्याला काही ग्राफिक्सच्या माध्यमातनं स्टोरी सांगण्याचा प्रयत्न ते करतात आणि आय थिंक दॅट वॉज अ व्हेरी रिफ्रेशिंग अटेम्प्ट. कारण का बरेचदा असं होतं, की अशा प्रकारचे अटेम्प्ट ज्यावेळेला कोणी करतं, की एका व्हॉईस ओव्हरमधनं आपल्याला कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस केले जातात. मग ते कशा पद्धतीने काहीतरी मध्ये फिलर्स टाकून आपल्याला पुढे स्टोरी नेली जाते. पण अशा प्रकारचे फिलर्स जिथे-जिथे वापरण्यात इथून मागे आलेले आहेत, ते फक्त सिनेमा सुरू होण्याच्या आधीच आपल्याला दाखवले जातात. पण यावेळेला या संपूर्ण सिनेमामध्ये थ्रू आउट आपल्याला ते जे फिलर्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि आय फील की त्यांनी काही मोठा प्रॉब्लेम असा काही होत नाही. इनफॅक्ट नक्कीच तुम्हाला अधून-मधून थोडंफार हसायला पण येतं त्या व्हॉईस ओव्हरमुळे आणि त्या कॉमिक स्टाईलने रिप्रेझेंटेशन केल्यामुळे. आता बघा चित्रपटाच्या प्लॉटबद्दल जर का बोलायचं झालं तर 3 मित्र आहेत. पण ते वेगवेगळ्या एरियातनं, वेगवेगळ्या धर्मातनं बिलॉन्ग करतात. म्हणजे अमर अकबर अँथोनी जे आपण ऑलरेडी ट्रेलर रिव्ह्यूमध्ये मांडलीच होती ती गोष्ट, की ही फार काही नवीन कन्सेप्ट नाही आपल्या सगळ्यांसाठी. ऑलरेडी या नावाचा एक बॉलिवूडचा चित्रपट सुद्धा बनलेला आहे. तीच कन्सेप्ट त्यांनी इकडे घेतलेली आहे. 3 वेगवेगळ्या शहरातून ते एकत्रितपणे मुंबईमध्ये येतात आणि मग कसे कुठच्यातरी गोष्टीमध्ये अडकतात. मग तिथून त्यांना एक डॉन जो आहे तो त्यांच्या पाठी लागलेला आहे. मग अशा पद्धतीनं ते कसे स्वतःला वाचवतात आणि नक्की काय-काय घडतं हे सगळं काही आपल्याला चित्रपटामध्ये पाहता येणार आहे. आता मुख्यतः मला ज्या-ज्या गोष्टी आवडल्या त्या मी पटापट सांगते. सगळ्यात पहिली गोष्ट तर या चित्रपटामध्ये ना कॉमेडी जी आहे ती काही ठिकाणी डेफिनेटली पंचेस लँड होतात. म्हणजे तुम्हाला हसायला येतं. कारण का माझ्या शेजारी ॲक्चुअली सगळे 50-60 च्या पुढचे सगळे लोकं आलेले होते आज चित्रपट बघायला आणि ते खळखळून हसत होते. ऑफकोर्स कॉमेडी ही अत्यंत रिस्पेक्टिव्ह गोष्ट असते. खूप पर्सनल गोष्ट असते. काही जोक्सवरती मला हसू येऊ शकतं, पण माझ्या आई-बाबांच्या जनरेशनला नाही हसू येणार. पुढचा जो प्लस पॉइंट आहे, की सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांसमोर प्लॉट या पद्धतीने एस्टॅब्लिश केला जातो, की आजचा जो सिनेमा आहे, तो 3 वेगवेगळ्या गोष्टींशी एकत्रितपणे जुळलेला आहे. एक फोन कॉल, एटीएम आणि एक घर. तर उत्तमरित्या त्यांनी संपूर्ण सिनेमामध्ये या 3 गोष्टींच्या अवतीभोवती कथा रचण्यामध्ये ते यशस्वी होतात आणि ॲट द एंड ऑफ द फिल्म त्या तिन्ही गोष्टींचे जे सबप्लॉट्स त्यांनी ओपन करून ठेवलेले असतात, ते त्यांना क्लोज करण्यामध्ये सुद्धा ते यशस्वी होतात. आता या सगळ्यांव्यतिरिक्त आणखीन एक शेवटचा प्लस पॉइंट असा आहे, की प्रियदर्शन जाधव जो आहे, तो खरं तर मालेगावचा दाखवल्यामुळे आणि एक मुस्लिम फॅमिलीतला दाखवल्यामुळे ती जी हिंदी असते ना टिपिकल हैदराबादी, मुंबईया हिंदी मिक्स आणि मग अधून-मधून मराठी पण. तर ते डेफिनेटली पंचेस तुम्हाला इम्प्रेस करतात. मोहम्मद अकबर सय्यद रफसंजानी असाच म्हणजे ते याला आत घ्या. दुसरी गोष्ट सयाजी शिंदे जे आहेत, ते अत्यंत शुद्ध अशी अलंकारिक मराठी भाषा ते बोलतायत. आता एक नियोजन करा आणि काका स्वर्गवासी कसे होतील याचे प्रयोजन करा. आपला कृपाभिलाषी आपा. आणि डेफिनेटली काही-काही ठिकाणी त्यांच्यामुळे आपल्याला खूप-खूप हसायला येतं. आता हे होते सगळे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स. आता ज्या सिनेमातल्या त्रुटी आहेत किंवा ज्या मला नाही आवडल्या, त्यांच्याबद्दल मी बोलतेय. सगळ्यात पहिली गोष्ट स्टोरी अत्यंत प्रेडिक्टेबल आहे. इनफॅक्ट आता पुढे काय होणार आहे? 10 मिनिटानंतर पण काय होणार आहे? आत्ता काय दाखवताय त्याच्यानंतर आता पुढचं सीन कुठला येणार आहे? ते सुद्धा तुम्हाला ऑलरेडी प्रेडिक्ट तुम्ही करू शकता. इतका प्रेडिक्टेबल हा सिनेमा आहे. त्यामागची मुख्यतः 2 कारणं. पहिली गोष्ट तर जी कन्सेप्ट आहे सिनेमाची अमर अकबर अँथोनी आणि मग पुढे जाऊन मग गर्लफ्रेंड्स त्यांना मिळणार आहेत आणि मग लाइक अशा-अशा गोष्टी घडणार आहे. हे सगळं आपण ऑलरेडी चिक्कार सिनेमांमध्ये पाहिलेलं आहे. आणि दुसरी आणि सगळ्यात मोठी निगेटिव्ह गोष्ट आहे चित्रपटाची जो क्लायमॅक्स आहे, तो लिटरली हेराफेरीचा क्लायमॅक्स त्यांनी उचललाय. म्हणजे तो फोन कॉल त्याच्यावरती जबरदस्ती असं मैं आऊंगा. शाबाश शाबाश. इथे तसं आपल्याला ते दिसतं. त्याच्यानंतर 2 वेगवेगळ्या गोष्टींनी किडनॅप केलेल्या गोष्टी त्यांना एकत्रितपणे एकाच प्लॉटवरती बोलवायचं आणि मग थोड्या वेगवेगळ्या वेळा द्यायच्या आणि मग याच्याकडनं एक गोष्ट घ्यायची, ती पुढे सरकवायची आणि मग पुढच्याकडनं ती गोष्ट घ्यायची आणि ती आपल्याकडे ठेवायची. अशा पद्धतीचा प्लॉट लिटरली हेराफेरीमधनं त्यांनी उचललाय आणि दॅट वॉज व्हेरी डिसअपॉइंटिंग कारण का म्हणजे गरजच नव्हती. थोडंफार आणखीन काहीतरी वेगळा विचार तुम्ही करू शकले असते. बट अनफॉर्च्युनेटली हा सिनेमा लिटरली 7-8 सिनेमा इनफॅक्ट 10-15 सिनेमांची एकत्रितपणे स्क्रिप्ट डोक्यात घेऊन या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे आणि त्याच्याचमुळे चित्रपट भयंकर प्रेडिक्टेबल आहे. इनफॅक्ट 2 तास 8 मिनिटांचाच सिनेमा आहे फक्त. पण तुम्हाला इतका आळस येईल हा चित्रपट बघताना म्हणजे हां, ठीक आहे ना. ओके. सो अशी तुमची रिएक्शन असेल थ्रू आउट द फिल्म. पुढचा निगेटिव्ह पॉइंट या चित्रपटामध्ये इतके सिली मिस्टेक्स आहेत. लेट्स से फॉर एक्झाम्पल आता जो क्लायमॅक्स आहे ना, तिथे क्रू मेंबर्स उभे आहेत पाठीमागे आणि ते मजा घेतायत त्या सगळ्या गोंधळाची जो क्लायमॅक्समध्ये त्यांनी दाखवलाय हेराफेरी स्टाईलचा. दॅट वॉज सच अ सिली मिस्टेक म्हणजे
ओके. आता पुढचा एक निगेटिव्ह पॉइंट असा आहे चित्रपटाचा, की आता ना सुरुवातीलाच एकदम डॅशिंग असा प्रियदर्शन जाधव दाखवलाय. फखरुद्दीन त्याचं नाव आहे बेसिकली आणि मग तो ना त्याची अजान वगैरे तो करतोय सगळं ती प्रार्थना करतोय आणि मग तोपर्यंत कोणीतरी पळत-पळत येतं. चित्रपटाच्या सुरुवातीलाच बरं का, की "अरे भाई वो याकूब को मार रहे हैं सभी के सभी लोग, किधर है तू जल्दी आजा." मग हा आपली ते अजान त्यांची जी प्रार्थना असते तो पूर्ण करतो आणि जातो. का? कारण का याकूबला कुत्र्यागत मारताय सगळेजण. चड्डी पिवळी होईपर्यंत बरोबर. मग आता हा भाई पेटलाय. हा सगळ्यांना धुतोय, सगळ्यांना हाणलं-बिणलं सगळं झालं. आणि असाच निघून जातो हा पुढे. तो याकूब तसाच कुत्र्यागत खाली पडला. अरे त्याला उचला त्याच्यासाठी तू केलं ना हे सगळं. बट म्हणजे या इतक्या सिली मिस्टेक्स दॅट यू वोंट बिलीव्ह धिस. ओके, वन मोर. सो आता नक्षत्र मेधेकर जी आहे ती बेसिकली एक जर्नलिस्ट आहे, करेक्ट? बट एक जे काका आहेत तिच्यासोबत राहणार आहेत, तर त्यांना कोणीतरी धमकी देतंय फोनवरती, की "अरे बंगला खाली कर" वगैरे, वगैरे. बट बीइंग अ जर्नलिस्ट ती कोण कॉल करतंय किंवा म्हणजे तो कोण डॉन आहे किंवा काय आहे त्याची काहीच माहिती काढणं किंवा काहीच नाही म्हणजे ती काहीच करत नाही त्या गोष्टीसाठी. डिस्पाईट ऑफ बीइंग अ जर्नलिस्ट आणि मग अशाच एक डायलॉग आहे जिथे अभिनय बेर्डे असं म्हणतो, की "कोण फोन करतंय?" तर तिथे ती असं म्हणते, की कोण कॉल करते काहीच माहीत नाही. कम ऑन म्हणजे तुम्ही सुरुवातीला असं सांगताय, की नाही पोलिस स्टेशनमध्ये आपण ऑलरेडी एक माहिती दिली आहे. मग ते कोण-कोण आहे जे तुम्हाला त्रास देताय, बंगला खाली करण्यासाठी सांगताय आणि मग तिथे परत तुझं असं सो आय मीन इट जस्ट मेक्स नो सेन्स. हे लूप होल्स आहेत स्टोरी रायटिंगमधले. आणखीन एक चित्रपटामध्ये सिली मिस्टेक आहे जिथे ना नक्षत्र मेधेकरचाच एक कलीग आहे आणि तो तिच्यावरती लाईन मारतोय बट शी इज क्लिअरली नॉट इंटरेस्टेड. मग अशा केसमध्ये ना तो कोणाकडनं तरी तो गाण्याचा सप्लाय घेतोय आणि मग तिथे जाऊन तो काहीतरी सांगतो, पण त्या तिघांना ते काकांना उचलून घेऊन जातात आणि म्हणजे ती गोष्ट ना अख्खी क्लिअरच होत नाही तुमच्या सगळ्यांसमोर आणि तो बस असाच एक सबप्लॉट टाकून दिलाय त्या कलीगच्या नंतर त्याचं काय पुढे तो काहीच नाही. म्हणजे ते 2 एंड्स असे मीटच होत नाही. सो ऑफकोर्स दॅट वॉज अनदर सिली मिस्टेक इन द स्टोरी रायटिंग. आता पुढची एक निगेटिव्ह गोष्ट ही 3 मित्र ज्या पद्धतीने एकमेकांना भेटताना दाखवल्यात ना, ते खूपच आर्टिफिशियल वाटतं म्हणजे बिलिव्हेबल नाही वाटत. थोडंसं अजून रॉ आणि अजून थोडंसं रिअलिस्टिक अप्रोच तिथे असायला हवा होता. पुढची एक गोष्ट की इथे ना एका लहान मुलाला स्कूलमधनं उचलून घेऊन जाण्याचा सीन अत्यंत बंडल आहे. इतका बंडल आहे म्हणजे तो असं सीरियल वाइब्स तिथे येतात, की एखादी मालिका आपण बघतोय की काय. लास्ट एक सिली मिस्टेक अशी आहे, की अभिनय बेर्डे ना नक्षत्रला एक चिठ्ठी लिहितो. चिठ्ठी का लिहितोय फोनच्या जमान्यामध्ये? म्हणजे तो त्या चिठ्ठीमध्ये पण असं लिहितो, की मी जाणून-बुजून तुला फोन किंवा कॉल किंवा टेक्स्ट नाही केला. मी चिठ्ठी लिहितोय. का? का चिठ्ठी लिहितोय? मग आणि ते तिघीच्या तिघे जण अचानक ते घर सोडून दुसरीकडे लॉजवर वगैरे राहायला जातात आणि मग त्याच्यानंतर तो ती चिठ्ठी लिहून तिथून जातोय. सो आय थिंक अगेन आणि दोघांमध्ये काहीच कम्युनिकेशन्स वगैरे काहीच अशा गोष्टी एस्टॅब्लिशच होत नाही. यू डोंट फील एनीथिंग फॉर एनी ऑफ द लव्ह स्टोरीज. आय मीन ते खूप इतकं आर्टिफिशियली बनावटी वाटतं ते सगळं, की तुम्हाला फीलच होत नाही त्या गोष्टी आतून आणि एकंदरीत ऑफकोर्स हा तोच एक ओढून-ताणून कॉमेडी करण्याचा आणखीन एक प्रयत्नच आपल्याला तो जाणवतो. बट लाइक आय सेड ऑलरेडी काही ठिकाणी डेफिनेटली मला खूप हसायला आलं. कारण का प्रियदर्शन जाधव आणि सयाजी शिंदे यांच्या काही पंचेसमुळे डेफिनेटली तुम्ही हसता म्हणजे. डेफिनेटली तुम्ही हसता. एकंदरीत तुम्हाला जर का फॅमिलीसोबत थोडासा टाईम स्पेंड करायचा असेल, तर ह्या चित्रपटाचा तुम्ही विचार करू शकता. माझ्याकडनं या चित्रपटाला 3 स्टार्स आउट ऑफ 5. बाकी तुमचं काय मत आहे? ऑल इज वेल या चित्रपटाबद्दल ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू सिटी लाईट्स मराठी गाईज. आणि एक महत्त्वाची गोष्ट हिंदी चित्रपटांचे सुद्धा बॅक टू बॅक रिव्ह्यूज आपल्या चॅनलवरती येत आहेत. हा बॉलिवूडचा चित्रपट सुद्धा मी आजच पाहिला. त्याचाही रिव्ह्यू माझ्या हिंदी चॅनलवरती ऑलरेडी आलेला आहे. तो पण चेकआउट डेफिनेटली करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूच यात. तुमची ओपिनियन जरा मांडा कमेंट सेक्शनमध्ये. तोपर्यंत पीस आउट. अबे मैं तुझे रील्स और मीम्स इसलिए भेजता हूँ कि तू लाइफ में डिप्रेस्ड होके कर ले। मैं तेरे बारे में सोचता हूँ और तू सोचता है कि मैं वेला हूँ हैं। मैं तेरे साथ टाइम पास कर रहा हूँ। ठीक है भाई, टाइम पास कर रहा हूँ मैं तेरे साथ। आज के बाद नहीं भेजूंगा तुझे एक भी रील।